श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आज आपण 52वा अध्याय करतोय. 52व्या अध्यायाची फलश्रुती म्हणजे सर्व समस्या अप्रयत्नांनी दूर होतील. श्रीपाद प्रभू एकदा शंकर भटांना सांगून गेले होते की मी तू कृष्णाकाठी ध्यानस्थ हो, 3 वर्ष ध्यानस्थ हो, आणि मी तुला रात्री येऊन योग रहस्य सांगेल. आणि त्याप्रमाणे शंकर भटांनी ते रहस्य व्यवस्थित ऐकलं सगळं. आणि त्याचं त्यांनी एक पुस्तक असं लिहून ठेवलं आणि ते पुस्तक लिहून ठेवलं. आणि ते पुस्तक घेण्याकरता एक हिमालयातनं योगी आला आणि ते पुस्तक घेऊन गेला. ही बहुतेक श्रीपाद प्रभूंची इच्छा असावी असं शंकर भटांना वाटलं. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आज आपण 53वा अध्याय करतो आहे. 53वा अध्यायाची फलश्रुती म्हणजे पाप नष्ट होण्यासाठी आणि ऐश्वर्य, म्हणजे आपले गेलेले जे ऐश्वर्य आहे ते आपल्याला परत मिळण्यासाठी हा अध्याय अवश्य वाचावा. शंकर भटांनी तो संस्कृत श्रीपाद प्रभूंचा जो ग्रंथ लिहिलेला असतो तो त्यांच्या श्रीपाद प्रभूंच्या मामांकडे असतो. काही दिवस त्यांच्या मामांकडे असतो त्या संस्कृत ग्रंथ, आणि त्याचं रूपांतर मग तेलुगू भाषेत झालेलं असतं. तेलुगू भाषेत झालेलं असतं, पण नंतर संस्कृत भाषेत जो ग्रंथ असतो तो नाहीसा होतो. असं कोणी घेतल्याला कळत नाही, पण असं म्हणतात की गंधर्वाने तो ग्रंथ घेतला आणि त्यांच्या श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी खोल पृथ्वीमध्ये पुरून ठेवला. आणि नंतर मग शंकर भट म्हणतात की मी यांचा ग्रंथ हा श्रीपाद प्रभूंचा जो ग्रंथ आहे त्यांच्या लाकडी पादुकांसमोर ठेवून सर्व भक्तांना वाचून दाखवला. आणि सगळ्या भक्तांना त्याचा लाभ झाला. आणि त्यांनी भक्तांना सांगितलं की जो कोणी हा ग्रंथ इथे येऊन वाचेल, त्याचं पारायण करेल, त्यांना अतिशय फायदा होईल, अतिशय फायदा होईल. श्रीपाद प्रभूंचा जयजयकार असो. ब्रह्मा विष्णू महेश दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.